खामगाववरनं पूर्तता केली शेगावला जाण्यासाठी. भारी पार्किंग आहे डायरेक्ट. आम्ही सगळे मेंबर चाललोय दर्शनासाठी. नवीन वर्षात आहे ना मस्त गजानन महाराजांचं दर्शन होतंय. इतके मस्त दर्शन झाले माहिती का. मग मस्तपैकी शेगाव कचोरी आली आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आता 8 वाजले आणि आता आम्ही खामगाववरनं पूर्तता केली शेगावला जाण्यासाठी. ॲक्च्युली आम्ही सगळे ना 5:30ला उठलो होतो आणि रात्री पण लेट झोपलो होतो, कारण रात्री न्यू इयर स्टार्ट झालं होतं ना, तर स्टेटस स्टोरी टाकण्यासाठी आम्ही जागेच होतो. आणि सकाळी पण 5:30ला उठलो होतो, बट गरम पाणी थोडं लेट आलं, त्याच्यामुळे निघता आहे ना आम्हाला 8 वाजले. आता सगळे फॅमिली मेंबर पण आले. आरोहीच्या पप्पाचं आवरलेलं आहे, आरोहीचं आवरलं आहे, आरोहीच्या मम्मीचं आवरलं आहे, मम्मी पप्पा सगळ्यांचं आवरलेलं आहे. आता डायरेक्ट जाऊ, चहा वगैरे घेऊ आणि इथून काय आता आपल्याला 17-18 किलोमीटर जायचं आहे. तर सकाळी काही एवढा वेळ लागणार नाही, तरी पण आपण 20 मिनिटं पकडून चालू. आणि काल मी गाडी पुसली होती, तरी पण आज गाडी ना थोडी खराब झालेली आहे. गाडी थोडी रोडला लागली ना तर मला वाटतं ती धूळ पण उडून जाईल, कारण एकदम नॉर्मल धूळ आहे ती. गादी राहिली ना आपली, गादी नाही घेतली बसा. आणि मला तर मस्त झोप आली, पण आमचे बाकीचे मेंबर म्हणे अशी ताट गादी होती म्हणे, आम्हाला सरळ झोपावं लागलं म्हणे. मम्मीचं त्यांचं आहे ना सगळ्यांचंच पाठबीट दुखली, सगळे म्हातारे झाले आता. मला चांगली झोप लागली, गाडी बसता अशी खाली दम. तुला कुठं झोप लागते गाडी? आणि हर्षदनी ना 2 वेळेस गरम पाण्याने आंघोळ केली. तू तर 3-4 वेळेस केली. हा तू तर 3-4 वेळेस केली. नाही, मी एकदाच लय मोठी केली, 3-4 वेळेस नाही केली. पण काय एकदा बकेट भरली ना, ते संपल्यावर एकदा घेतली, मग अजून एकदा घेतली, मग अजून एकदा घेतली. मी पण सेम तसंच 4-5 बकेटी केल्या आंघोळ. मी पण मस्त गरम पाण्याचा फुल फायदा घेऊन टाकला. मला एक तर गरम पाणीला आवडतं, मस्त अंग बिंग शेकून घेतलं, मस्त पाय बुडवून ठेवले भरपूर वेळ. तिघांचं गरम पाणी तूच घेतलं ना, मग बरं झालं, फायदा घेतला. नाही, मी तर फायदा घेतला पुरेपूर पाण्याचा. पहिले ना मम्मी पप्पा मागं बसलेले होते, नंतर अजून पप्पा आणि आरुष पप्पा गेले मागं, आणि मम्मी, आरुषची मम्मी आणि हर्षद नेहमी सारखा मध्येच बसलेला आहे. माझी प्लेस फिक्स आहे, फिक्स. आणि आरुष माझ्या बाजूला, तिची पण एक प्लेस आहे ना फिक्स आहे. आमची तर चेंज होऊ शकते. उलट माझी चेंज करा, मला खूप हाऊस आहे की माझी चेंज करा. मी मागे आहे ना दबून पण बसायला चालेल मला, मी ऍडजस्ट पण करून घेईल काही पण. नको, तुझी फिक्स बरी तिथं. नको रे बाबा, चालून आहे ना माझी कंबर आउट होऊन जाईल, फ्युचर मध्ये मला प्रॉब्लेम होईल. मी आता आहे ना एक जण चालवायला आहे ना बघणार आहे कोणीतरी सोबत, म्हणजे त्यांनी अर्धी गाडी चालवायची आणि मी अर्धी. एकदा ना आता आम्ही गाडी वगैरे पार्क करून दिलेली आहे. मस्त गाडी लावायला पार्किंग, इतकं प्रशस्त पार्किंग आहे ना, म्हणजे भारी पार्किंग आहे डायरेक्ट. आणि आता आहे ना आम्ही सगळे मेंबर चाललोय दर्शनासाठी. बरं झालं थोडं लवकर आलो. विचार करा 8 वाजता आलो तर एवढी गर्दी आहे, अजून थोडं जास्त लेट झालं असतं तर किती गर्दी असते इथं. आणि ना आता आपल्याला इकडनं दर्शन रांगेत लागायचं वाटतं. इतकी डेव्हलपमेंट आहे ना इथं, आणि खूप चांगलं आलं. आपलं नवीन वर्षात आहे ना मस्त गजानन महाराजांचं दर्शन होत आहे, आणि नवीन वर्षाची सुरुवात आहे ना गजानन महाराजांच्या आशीर्वादाने होती. आणि ह्या टाइमला ना आम्ही आता सगळे शूज चप्पल सोबत काढणार आहे, कारण लास्ट टाइम आहे ना आम्ही जेव्हा उज्जैनला गेलो होतो ना, काल भैरवच्या तिथे ना अर्ध्या लोकांनी दुसरीकडे चप्पला टाकल्या होत्या, आमच्या अर्ध्या गँगनी दुसरीकडेच टाकल्या होत्या, त्याच्यामुळे ऐन वेळेवर चप्पलच भेटल्या नव्हत्या. आणि आम्ही ना सगळ्यांनी गंध लावून घेतलेला आहे, टिळा लावून घेतलेला आहे. तर माझा जो टिळा आहे ना तो असा क्रॉस झालेला आहे, आणि ना समोर आहे ना चांगलीच गर्दी दिसते डायरेक्ट. सगळ्यांनी गंध लावून घेतलेले. चांगले हेड असण्याचे खूप जास्त फायदे असतात. मला आहे ना समोरचे लोक पण एकदम क्लिअर दिसत आहे, बाकीच्यांना असं बघावं लागतंय गर्दी. ते एक जण आहे ना आपल्या ओळखीचा भेटला, म्हणजे ओळखणारा भेटला, तर तो आहे ना चहाच प्यायला चला म्हणे. इतका फोर्स करत होता, त्याला यार आल्यावर पक्का येतो म्हटलं, बट पहिले आम्हाला दर्शन घेऊ दे. आणि ना या ठिकाणी चपला बुटं ठेवायला पण गर्दी आहे पूर्ण. मी जो कपाळी टिळा लावला होता ना, त्याच्यामुळे मला आहे ना इथं खूप जास्त इचिंग होत होते, असं खाजवायला येत होतं. त्याच्यामुळे मी काय केलं, थोडा रुमालाने पुसून टाकला, आणि तो क्रॉस पण लागला होता. बाहेर ना टाइम लिहिलेला होता दर्शनाला किती वेळ लागणार आहे, तर तिथं लिहिलं आहे 2.5 तास लागणार आहे. आपण एक अर्धा घंटा अजून प्लस पकडू, म्हणजे 3 तास लागणार आहे दर्शनाला. किती गर्दी आहे बाप रे. आम्ही जसं पुढं चाललोय तरी पण लाईन संपत नाहीये. हे बघा, अजून आम्ही दर्शन रांगेत पण नाही लागलो. आमचं मध्येच आहे ना 2-3 किलोमीटर चालून झालंय, अजून आम्ही दर्शन रांगेत नाही लागलो, अजून वाढतच चालली ही रांग. आता आम्ही दर्शन रांगेत लागलोय, आणि मम्मी ते कुठे गेले काय माहिती, ते मागच राहिले. आणि मम्मीला आहे ना आता चालणंच होत नाही, मम्मी गेली थकून. मम्मीला प्यायची चहा. मम्मीला वाटलं मी माईक दिलं ना हातात, काहीतरी खायलाच दिलं आहे ना. अरे मी पकडत होते.
आहे ना करेक्ट 9 वाजले, तर 9 वाजता आम्ही दर्शन रांगेत लागलोय. तर आता बघू पुढे दर्शनाला किती वेळ लागतो. 4 मेंबर बसताय, अर्धे चालताय. मला लाईन मध्ये लागून आहे ना आता कंप्लीट 1 तास झालाय. आम्ही एकदम नॉर्मल पुढे आलोय. मला असं वाटतं जवळजवळ 4 तास लागतील आपल्याला दर्शनाला. तर आता ना 20 मिनिटं बाकी फक्त दर्शन व्हायला आमचे. आणि ना मम्मी पप्पांना त्यांना चहा प्यायची होती. त्यांनी इतकी वेळ वाट बघितली, चहा भेटेल आणि ऐन वेळेवर त्यांना चहाच भेटली नाही. लगेच चहा भेटणार रे, चला आता चहा चाललं तिथे गेले. चहाच नाही. मोय मोय जय. इतके मस्त दर्शन झाले माहिती का आम्हाला. आणि मध्ये ना प्रसाद पण भेटला, डायरेक्ट प्रसन्न वाटलं. आणि मेन म्हणजे आम्हाला आरती भेटली मध्ये गेल्यावर ना, त्याच्यामुळे अजून इतकं भारी वाटलं ना. मला पहिल्यांदा एकदम समाधान झालंय डायरेक्ट. तर काही आम्ही दर्शन वगैरे घेतलं, त्याच्यानंतर पार्किंग मधून गाडी काढली. तर आरोहीच्या मम्मी पप्पाची आणि आरोहीची उकाचूक, माझी उकाचूक. आणि मम्मी पप्पा ते कुठे गेले काय माहिती, ते अजून पण आले नाही जागेवर. सगळ्यांनाच आहे ना शेगावची फेमस कचोरी खायची होती. तर आम्ही एका ठिकाणी आता गाडी लावून दिलेली आहे आणि एकदा इथं कचोरी खाऊ आणि तुम्हाला टेस्ट सांगतो मी कशी. आणि फक्त 5 रुपयाला 1 कचोरी आहे. तर या ठिकाणी आता आमची गरमागरम मस्तपैकी शेगाव कचोरी आली आहे. प्रत्येकाला आम्ही 2-2 नग सांगितले. खायला ते एकदम टेस्टी आहे, पण त्याच्यात सॉस आणि मिरची बाकी फक्त आता. तर आता ना त्याच्यात सॉस पण आलेला आहे आणि सोबत आहे मस्तपैकी मिरची. खायला एकदम भारी आहे. आणि पप्पाने लय मोठा सॉस घेतला. मी पप्पाला पहिलेच म्हटलं होतं घेऊ नका. पप्पाने आंबट आहे म्हणे, गोड आहे पण तो सॉस लय गोड आहे. मी शेगावची कचोरी खाल्ली आणि आता चाललोय आम्ही आनंद सागरला. आता मस्तपैकी आनंद सागर फिरू. मध्ये ना काही काळ आनंद सागर बंद होतं, आता परत चालू झालेलं आहे. काही हे बघा इथून दर्शन रांग आहे. हे बघा किती पलीकडे एक आहे ही एक आहे. बा पूर्ण रेल्वेच्या डब्यासारखं केलेलं आहे. बाबा 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 बाबा. आम्ही ना मस्तपैकी आता गाडी वगैरे पार्क केली आणि मस्तपैकी सावली पण भेटली, ते तरी बरं झालं. आणि तिथं लय जण भेटले, फोटो वगैरे काढले. आणि आता आपल्याला इकडनं ना मध्ये एंटर व्हायचं आहे. आणि आमची ना सगळी गँग पुढे पुढे पळती आता. आणि इथे ना सगळ्या संतांच्या मूर्त्या आहे. आणि मी ना कुठे कुठे फोटो काढायला थांबून जातो, तोपर्यंत सगळी गँग आहे ना पुढे पळून येते. मला ना त्यांच्या मागच पळावं लागतंय. पहिले आनंद सागरला आलो होतो ना, त्याला खूप वर्ष आले. तेव्हा इथं प्रॉपर असं गार्डन होतं, डायनासोर बनवलेले होते, सिंह होते, असं पक्ष्यांचे त्याचे आवाज होते. आता काहीच नाही. आता डेव्हलपमेंट चालू आहे वाटतं. हे बघा काहीच नाही. आता इथं फक्त 2 मंदिर आहे. इकडे एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, बस दॅट्स इट. बाकी काहीच नाही इथं. मला वाटलं मध्ये सगळं चालू झालंय. मला लय होप्स होते, बट मध्ये येऊन थोडा मूड ऑफ झाला. कारण म्हणजे पहिले आनंद सागर इतकं सुंदर होतं ना, तर तो नजारा मला अनुभवायचा होता, जो लहानपणी अनुभवला. पण तो कॅमेऱ्यात कैद नाही करता आला. आता कॅमेऱ्यात कैद पण करता आला असता, बट आता तो नजाराच नाही आहे. आता होणार आहे वाटतं परत चालू, सगळं काम वगैरे चालू आहे इथं. सध्या तर काहीच नाही बट इथं. तर मम्मीन ते कुठे गेले काय माहिती. आणि हर्षदन मी आलोय, आता गाडीत बसलोय. ते गेले वाटतं, अजून एक मंदिर होतं आणि तिथं दर्शनासाठी गेले. बट मला कसं तरी होत होतं, मी आता गाडीत येऊन बसलो डायरेक्ट. आणि बाकीचे मेंबर मला धोका देऊन आता फायनली गाडीमध्ये आले. सगळे पळून गेले होते जेव्हा माझ्यासोबत फोटो काढायला लागले. नाही सगळे चालले गेले, माझ्यासोबत कोणीच नव्हतं. मग मी बिचारा एकटा आलो गाडी. पुढे गेलो मग वापस मग मी आता मस्त गाडीत आराम केला. आता हे आले आणि आता आम्ही पूर्तता केली आहे छत्रपती संभाजीनगरला. लय अपेक्षा होत्या मला आनंद सागर मध्ये, लय असेल फिरायला, लय असेल. बट काहीच नाहीये. पहिले जसं होतं तसं रौनकच नाही इथं आता. म्हणजे पहिले इतकं भारी वाटलं होतं जेव्हा स्टार्टिंगला मी आलो होतो. आता काहीच नाही, त्यातलं 1% पण नाही इथं काही. फक्त सकाळचे दर्शन इतके छान झाले ना, पण मस्त डायरेक्ट मन प्रसन्न होऊन गेलं. त्या दर्शनाने माइंड फ्रेश झालं. नाही तर मग अजून बोर झालं असं. जर दर्शन पण नसते झाले ना, आम्ही जर असं म्हटलं असतं की जाऊ द्या मुख दर्शन करू आणि मग आनंद सागरला जाऊ, तर मग दोन्ही होप्स तुटले असते. बरं झालं दर्शन तरी एकदम चांगले होऊन गेले. एक बारीक बिस्किट दिसले होते, तर आम्ही ना ते खायला घेतलेले. आता आपल्याला डायरेक्ट घरीच जायचं म्हटलं तर जाता आता थोडं बिस्किट पण एन्जॉय करू. तर आता आम्ही तो उसाचा रस घेतलेला प्यायला. थंडा नाही आहे फक्त.
सकाळी तरी नॉर्मल थंडी होती, आता थंडी पण गायब झाली आहे, डायरेक्ट कडक ऊन आहे बाहेर. तर मी इकडे काचेला हे लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यात दिसतं मला माग भर तर झालंय. ह्या गाडीच्या विंडो मोठा आहे त्याच्यामुळे मी नाही तर थोडं सावलीचा माझा जुगाड करू शकतो. वरची बोलेरो चालली ना, त्यांनी आम्हाला ओव्हरटेक केला आणि त्या गाडीतले मेंबर इतके फटफट फटफट उतरले. आम्हाला एकाने फोटोसाठी थांबवलं तर डायरेक्ट त्या गाडीतल्या सगळ्याच जणांनी फोटो घेऊन टाकले. तो काही सगळ्यांना फायनली आता वेळेत घरी पोहोचवलंय मी. आता उतरा, मला एकट्याला गाडी लावून यावं लागेल पलीकडे. अरे बाप, नॉन स्टॉप आलो आम्ही, डायरेक्ट नॉन स्टॉप, कुठंच थांबलो नाही. तर काही आल्यानंतर आहे ना मी एक झोप घेतली मस्त पैकी, कारण इतकी मस्त झोप आली माहिती का. आणि आता लागली आहे भूक, तर मी एकदा ना आता जेवण करून घेतो. माझं जेवण वगैरे झालं आणि आता ना खूप जास्त झोप येते. मी पहिले पण झोप घेतली बट आता परत झोपून राहणार आहे, कारण पाठ आहे ना थोडी दुखतीये, तर पाठीला थोडा आरामाची गरज आहे आणि मला सुद्धा. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, सगळ्यांच्या कमेंट वाचल्या मी. 24 hour इन कार हे चॅलेंज आपल्याला करायचंय, फक्त 1-2 दिवसाचा टाइम द्या, आपण हे नक्की चॅलेंज करू. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. I'm falling fast, sitting here praying that this night's gonna last.